आपको ये जानकर हैरानी होगी की अनेक वेळा आपले वडील असतील किंवा आजोबा असतील त्यांनी कुठली संपत्ती घेतली आहे, पण ती नातवांना किंवा स्वतःच्या मुलाला देखील बायकोला देखील माहित नसते. आज देश के बैंकों में हमारे ही देश के नागरिकों का 78,000 करोड़ रुपए अनक्लेम पड़ा है बैंकों में. पण अनक्लेम संपत्ती एक साध्या सोप्या शब्दात जर आपण समजून घ्यायचं म्हणलं, पता नहीं कौन है, किसका है, कहां है. इस पैसे को कोई पूछने वाला नहीं है और ये सब अनक्लेम पड़ा हुआ है, कोई मालिक नहीं उसका. हे नेमकं प्रमाण का वाढतंय अभावी संपत्तीचं? सेबी किंवा सरकारने या संदर्भात कोणती पावलं उचलली आहेत? हमारी सरकार अब उनको ढूंढ रही है देश भर में. अरे वे बताओ, तुम्हारा तो पैसा नहीं था, तुम्हारे माँ बाप का तो नहीं था, कोई छोड़ के तो नहीं चला गया. हम जान रहे हैं हमारी सरकार उसके हकदार तक पहुंचने में जुटी हुई है. हजारों करोड़ रुपए असली हकदारों को हम दे चुके हैं जी. नमस्कार, मी सुमित. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे. खर तर अनेक भागामध्ये आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटत असतो. त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज असेल तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते क्लिअर क्लेम कंपनीचे सीईओ श्रीकांत पंडोरे सर आहेत. ते नेमकं काय काम करतात, कशा पद्धतीने या ठिकाणी पुण्यामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये त्यांचं काम आहे क्लिअर क्लेमचं, ते कशा पद्धतीने काम करतात त्याविषयी आपण जाणून घेऊया. श्रीकांतजी, सर्वप्रथम मी तुमचं मीडियावरच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारतो की क्लिअर क्लेम नेमकं कधीपासून तुम्ही चालू केलंय, काय काय ऍक्टिव्हिटी आपल्या माध्यमातून चालतात आणि कशा पद्धतीने काम आहे? सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. आणि मी फर्स्ट ऑफ ऑल तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला या शोवर किंवा या चॅनेलवर बोलण्याची संधी दिली. तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हे सांगू शकतो की खूप वर्षापूर्वी, बेसिकली 2016-17च्या दरम्यान एक मी बातमी बघितली होती इकॉनॉमिक टाइम्स मध्ये की इंडिया हॅज 70,000 करोड्स ऑफ अनक्लेम फंड्स. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तो जो आकडा होता 70,000 कोटी हा खूप जास्त स्ट्रायकिंग होता. त्यानंतरचा शब्द होता अनक्लेम फंड्स, तो एक थोडा वेगळा शब्द मला वाटलेला. तर हे सगळं बघितल्यानंतर विचार केला की 70,000 कोटी खूप मोठी रक्कम आहे, तर हे आपण बघू डिटेलमध्ये नक्की काय. तर तो पूर्ण लेख, पूर्ण आर्टिकल मी वाचलं. पूर्ण आर्टिकल वाचल्यानंतर मला त्यात क्लॅरिटी आली की नक्की ही बातमी आहे काय. तर ती बातमी अशी होती की भारतामध्ये असा खूप पैसा आहे जो लोकांचा आहे, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या साधारण लोकांचा आहे, पण तो पैसा कुठेतरी अडकून पडलेला आहे. ठीक आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये. आणि तो वाढत 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 त्यावेळेस 2016-17 साली साधारण झाला होता एक 70,000 कोटी. मग पहिल्यांदा तर वाटलं की तुम्ही विचार करा, साधारण आपले 2-5 हजार रुपये जरी कुठे असतील तरी आपण आपलं काय करतो की यार माझे ते पैसे अडकलेले मला कसे भेटतील, हा पहिला विचार करतो. 70,000 कोटी होईपर्यंत लोक काय करतायत, असं काय घडतंय की ज्याने हे एवढे पैसे वाढतायत. तर हे बघण्यासाठी मी म्हटलं की आता पहिलं बघूया की हा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे का. मग जेन्युइन प्रॉब्लेम आहे की नाही यासाठी एक सोपा पर्याय होता की एक सर्वे करणं. एक सर्वे मध्ये मी एक साईट लॉन्च केली त्यावेळेस claimwala.in या नावाने, आणि त्यात एक सर्वे घेतला की असा एक प्रॉब्लेम आलाय, तो तुम्हाला फेस होतो का. तर लगेच नाही, पण साधारण 1-2 वर्ष त्यावर लोक रिस्पॉन्ड करत होते. तेव्हा काय मी असं ऍक्टिव्हली आम्ही बघत नव्हतो याच्याकडे की हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू, कंपनी चालू करू वगैरे, असं नव्हतं थॉट. एक जस्ट सर्वे केला. सर्वे मध्ये मला समजलं की 20,000 लोकांनी त्यावर रिस्पॉन्सेस केले की असा प्रॉब्लेम आहे. माझ्या वडिलांना पेन्शनचे 20 लाख रुपये मिळाले होते आणि आता माझे वडील गेलेत, बट ते 20 लाख कुठे मला माहितीच नाही, असे लोकांचे क्वेश्चन होते. म्हणजे त्या व्यक्तीने ते पैसे कुठे इन्व्हेस्ट केलेत का, कोणाला दिलेत का, याबद्दल त्याला काहीही त्या व्यक्तीला माहित नव्हतं. मग लोकांनी अनेक प्रॉब्लेम सांगितले की माझे पीएफ मध्ये पैसे अडकलेत, आमचे इन्शुरन्स क्लेम अडकलेत, इन्शुरन्स मॅच्युअर झालेत पण ते मला मिळाले नाहीत,
किंवा सगळ्यात मोठं मग नंतर आलं की शेअर्स मध्ये लोकांचे पैसे आहेत, की माझ्याकडे फिजिकल शेअर्स आहेत ते मला डीमॅट करायचे वगैरे वगैरे, असे अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आल्या. मग त्यानंतर हा प्रॉब्लेम मला समजल्यानंतर हे कन्फर्म झालं की हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग त्यावर आपण काहीतरी एक सोल्युशन काढू किंवा एक लोकांना मदत म्हणून काम करू. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा क्लिअर क्लेम क्लिअर क्लेम म्हणून चालू नाही केलेलं, बट आम्ही एक जनरल हेल्प म्हणून लोकांना मदत करत होतो. साधारण किती वर्ष झाली तुम्ही आता हे काम करताय? सर साधारण या गोष्टीला आम्ही ऍज अ कंपनी 2021 डिसेंबर मध्ये चालू केली. बट त्याच्या आधी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही एक सोशल सर्व्हिस म्हणून काम करत होतो. त्याच्यामध्ये आम्ही अनेक लोकांना त्यांचे अनक्लेम फंड्स असे अडकलेले क्लेम करून दिले. त्यानंतर अनेक लोकांच्या एन्क्वायरीज यायला लागल्या, म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी झाल्यामुळे. आणि मग त्यानंतर आम्ही विचार केला की नाही, लेट्स डू इट कमर्शियली, कारण की एन्क्वायरीज येत होत्या, जाणवत होतं की सर्व्हिसची गरज आहे. तर मग त्यानंतर आम्ही डिसेंबर 2021 साली कंपनी क्लिअर क्लेम व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही रजिस्टर केली आणि कमर्शियली काम चालू केलं. तर अनेक जण असतील जे काम या क्षेत्रामध्ये करत असतील, नेमका क्लिअर क्लेमचा युएसपी काय आहे, कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपलं काम या ठिकाणी चालतं, सक्सेस रेट किती या क्षेत्रामधला? ओके, खरं तर हा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण की हा क्वेश्चन आम्हाला आमचे सगळेच कस्टमर पण विचारतात. युएसपी सांगायचं झालं तर या क्षेत्रात अजून अशा काही कंपन्या डेफिनेटली आहेत मार्केटमध्ये. आमच्या आधीही काही लोकांनी सिमिलर काम चालू केलं होतं कंपनी टाकून. अनेक असे लोक आहेत जे हे काम इंडिपेंडेंटली करतात, ज्यांना फायनान्स क्षेत्रातलं नॉलेज आहे, जे ऑलरेडी कुठेतरी जॉब करतायत किंवा कुठे या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर ते एक साइड हसल म्हणून हे काम करतात, लोकांचे अनक्लेम फंड्स वगैरे परत मिळवून देण्यासाठी. आमचं युएसपी यामध्ये असं आहे सर, बघा की या क्षेत्रात लोक टक्केवारीमध्ये काम करतात. म्हणजे जर आज तुमचे 10 लाखाचे फंड अडकलेले आहेत कोणत्या ना कोणत्या शेअर्सच्या बाबतीत आपण बोललो, तुमचे अनक्लेम शेअर्स आणि डिव्हिडंड्स आहेत आणि ते 10 लाखाचे आहेत, तर तुम्ही मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला सरळ टक्केवारीत बोललं जातं की 10% घेईल, 20% घेईल आणि काम करून देईल. आणि आम्हाला एक्झॅक्टली हा जो पॅटर्न आहे टक्केवारी घ्यायचा, हाच मोडायचा होता. कारण की आमच्या कंपनीचं विजनच हे आहे की ह्यात जी लूटमार चालू आहे या फील्डमध्ये, की टक्केवारी घेणे, हिस्सेदारी घेण्यासारखं झालं तुमच्या. म्हणजे एक सोप्यात सोपं सांगतो, सपोज बऱ्याच लोकांचं असं असतं की अनेक 30-40 वर्षापूर्वीचे शेअर्स असतात आणि त्याची व्हॅल्यू त्यावेळेस 2-5 हजार रुपये असते, जे अचानक 5 लाख, 10 लाख, 30 लाख, करोड पण होते. तर त्यावेळेस त्यांनी काहीतरी 1020-30 वर्षापूर्वी, म्हणजे मोठी गोष्ट होती, छोटी नव्हती, तर त्यावेळेस काहीतरी त्यांनी कमवले, कष्ट केले, ते पैसे टाकले, त्याची आज व्हॅल्यू झाली आणि त्याच्यात हिस्सेदारी मागायची हे बेसिकच चूक आहे. तर आमच्या कंपनीचं व्हिजन असं आहे आणि तीच आमची युएसपी अशी आहे की हे काम करण्यासाठी जी मेहनत लागते तेवढेच पैसे आम्ही घेणार, त्याच्यात आम्ही हिस्सेवारी मध्ये टक्केवारी मागून नाही घेणार. आणि दुसरी गोष्ट, अजून एक युएसपी आमची अशी आहे की हे काम करण्यासाठी, आता ह्या क्षेत्रात फायनान्स म्हटलं तर लोकांना ट्रस्टचा इश्यू असतो, बरोबर. तर या क्षेत्रामध्ये कुठलीच कंपनी अशी नाहीये अक्रॉस इंडिया जी आमच्यासारखं अग्रीमेंट करते. आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लीगल अग्रीमेंट करतो की जर आम्ही तुमचं काम नाही केलं तर आम्ही 100% रिफंड देऊ. या 2 गोष्टी आमच्या युएसपी. एक कंपनी स्टार्टअप केल्यानंतर तुम्ही एक साधारण 5-6 वर्ष झाले हे संपूर्ण काम बघताय. आता हा संपूर्ण कामाचा अनुभव बघता नेमकं पुढच्या 5 वर्षाचं कशा पद्धतीने विजन आहे, किंवा किती लोकांपर्यंत किंवा किती लोकांच्या अजून काम करण्याचं तुमचं विजन आहे या ठिकाणी? सर कसं आहे की मी थोडस अजून त्यामध्ये एक काही गोष्टी सांगू पाहतो की अनक्लेम्ड फंड किंवा अनक्लेम्ड शेअर्स असतील, डिव्हिडंड्स असतील, बँक मधले अनक्लेम फंड्स असतील, इन्शुरन्स मधले असतील, हे दिवसेंदिवस वाढत आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आलेत की केवायसी करून घेणे, डिक्लेरेशन करणे ऍसेटचे, सगळं बरोबर आहे, मान्य आहे, पण हे वाढतच चाललेलं आहे. तर आमचं व्हिजन काय आहे, पहिली गोष्ट तर लोकांना मदत करायचीच आहे, बट
असे अनेक लोक आहेत सर आज इंडियामध्ये ज्यांना हे माहितीच नाहीये की त्यांचे असे अनक्लेम फंड आहेत. नक्कीच. आता आज आपण सोशल मीडियावर बोलतोय. सोशल मीडियाची डेफिनेटली पॉवर आहे, नो डाऊट पॉवर आहे, बट त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचत नाही. आम्हाला अशा लोकांपर्यंत ग्राउंड लेवलला, रूट लेवल पर्यंत जायचंय आणि ज्या ज्या लोकांचे असे फंड्स अडकलेले आहेत ते त्यांना काढून देण्यास मदत करायची. नक्कीच. तुम्ही म्हणलात की अनेक प्रकारे अनेक लोकांना माहित पण नसते, अडचणी असते. नेमकं काय त्या अडचणी आहेत सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी किंवा त्याच्यावर जे आपण काम करतोय अडचणी दूर करण्यासाठी, कोणकोणत्या अडचणी जाणवतात लोकांना? सगळ्यात पहिल्यांदा सर असं आहे की बऱ्याच लोकांना माहिती असतं की माझे फंड्स आहेत, माझे शेअर्स आहेत, डिव्हिडंड्स आहेत, बट प्रॉब्लेम मेन कुठे येतो की त्यांची तेवढी फायनान्शियल लिटरसी नसते किंवा प्रोसेस बद्दल अवेअरनेस नसते. बरोबर. की हे मी कसं करू. जरी त्या लोकांनी विचार केला की मला हे करायचंय तर ते करायला जातात, पण या क्षेत्रामध्ये जर आपण शेअर्स आणि डिव्हिडंडच्या बाबतीत जर बोललो तर याच्यामध्ये 15 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आहेत. जर तुम्हाला म्हणजे एक एक्झाम्पल देतो की आता हे आहे एक शेअर सर्टिफिकेट. ओके, हे त्यावेळेस शेअर्स अशा फॉर्म मध्ये मिळायचे. आता तर आपल्याला डीमॅट फॉर्म मध्ये मिळतात. आपण म्हणजे फिंगर टिपवर फटाफट ट्रेड करू शकतो. त्यावेळेस असं नव्हतं, शेअर्स हे अशा पेपर फॉर्म मध्ये मिळायचे. तर हे शेअर्स डीमॅट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एकच प्रोसेस आहे असं नाहीये, त्यामध्ये 15 वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यासाठी मला त्या 15 पैकी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे हे लोकांना लवकर समजत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटने ह्या प्रोसेसला खूप स्ट्रिक्ट ठेवलेलं आहे आणि ते ठेवायलाच पाहिजे, कारण की यामध्ये फ्रॉड पण होऊ शकतात. बरोबर. तर ते स्ट्रिक्ट असल्यामुळे त्यातलं डॉक्युमेंटेशन जे आहे ना ते बऱ्यापैकी असं म्हणू शकता की छोटी जरी चूक असेल की एखादी तुमची कुठे सिग्नेचर राहिली किंवा नावामध्ये स्पेलिंग मध्ये नुसता ए चा ओ झाला किंवा एखादं कागदपत्र असेल त्याला अटॅच करायचं राहिलं तर तो क्लेम सरळ सरळ रिजेक्ट होतो. म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहे. ह्या वेगवेगळ्या अडचणी यामध्ये लोकांना येतात. आपण सगळ्या गोष्टी बोलतोय क्लिअर क्लेमच्या, काय आहे काय नाही, परंतु अनेक नवीन प्रेक्षक देखील आपले आहेत ज्यांना माहितच नेमका हा प्रकार काय आहे. बरं. तर नेमकं अनक्लेम संपत्ती एक साध्या सोप्या शब्दात जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर नेमकं काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना की अनक्लेम संपत्ती नेमकं काय असते आणि कशी असू शकते ती? तर अनक्लेम संपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. सगळ्यात पहिल्यांदा सोपं उदाहरण बोलायचं झालं तर समजून घ्या एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने बँकमध्ये 5 लाखाची एफडी केलेली आहे आणि ती त्यांनी रिन्यू नाही, बेसिकली रिन्यू तो करतोय, दॅट इज फाईन, बट त्यांनी ती घरी सांगितली नाही. ओके, की माझी अशी एफडी आहे. आणि आता तरी मोबाईल्स असतील, मोबाईल नंबर असतील, ईमेल आयडी लिंक आहेत, पण काही लोक डेलिबरेटली ते त्या गोष्टी देत नाही बँकमध्ये. ठीक आहे, ते नोटिफिकेशन बंद ठेवतात. तर तो व्यक्ती जर मृत झाला तर त्याच्या घरच्यांना माहितच नसतं की या माणसाची कुठेतरी एफडी आहे. आता साधा विषय आहे, बँक कधीही तुमचे पैसे घ्या म्हणून तुमच्याकडे येत नाही. बरोबर. तुमचं लोन असेल तर हप्ता मागायला ते 10 वेळा फोन करतील, घरी येतील, बँड वाजवतील घरासमोर येऊन. पण तुमचे जर पैसे बँकेत असतील आणि ते देणं असेल बँकेला तर ते काय स्वतःहून बऱ्याचदा येत नाही. ठीक आहे, आणि अशा केसमध्ये जिथे डिक्लेरेशन नाहीये किंवा घरच्यांना माहितच नाहीये तर घरचे अप्रोच करत नाही तोपर्यंत बँक स्वतःहून कधीच जात नाही की हे तुमची एफडी घ्या, ही रिडीम करून घ्या वगैरे. हे सोपं उदाहरण झालं की अशा पद्धतीने ते 5 लाख रुपये तसेच राहतात. अक्षरशः काही लोक असे असतात की 50,000, 20,000, 1,000 लाख रुपये कुठेतरी एफडी केलेले असतील ते विसरून जातात की मी अशी एफडी केली होती. बरोबर. काही लोक असतात म्युच्युअल फंड मध्ये किंवा जुन्या काळात गेलो 20, 30, 40 वर्षापूर्वी जेव्हा डिजिटल वर्ल्ड नव्हतं, डिजिटायझेशन हे तेव्हा नव्हतं, तर त्यावेळेस सगळे इन्व्हेस्टमेंट हे पेपर फॉर्म मध्ये व्हायचे. फॉर्म भरायचे, बॉन्ड मिळायचे, पेपर मिळायचे. आता ते सांभाळून ठेवणे एक चॅलेंज आहे, लोकांकडून ते हरवतात. मग ती इन्व्हेस्टमेंट केलेली असते ह्याचं प्रूफच त्यांच्याकडे नसतं आणि ते कालांतराने विसरून पण जातात. मग त्यामुळे ते पैसे तसेच पडून असतात त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये. आणि हे लोकही स्वतःहून कधी जात नाही
की क्लेम करण्यासाठी, कारण की ते विसरून गेलेले असतात, डॉक्युमेंट हरवलेले असतात. हे एक कारण झालं. अजून एक महत्वाचं कारण आहे की आता तुम्हाला सगळ्यांना प्रॉपर्टी म्हणजे रिअल इस्टेट बद्दल तर नॉलेज असेलच, की एखादी समजा जागा आहे, त्या जागेचा मूळ मालक मृत झाला तर कुळ कायदा लागतो किंवा त्याचे जे काही वारसदार असतात त्यांची नावं लागतात. बरोबर, ठीक आहे, त्यांचे काही रिअल इस्टेटचे रूल आहे त्याप्रमाणे. तर ते कसं दिसतं आपल्याला आणि लोकांना ते लगेच करता येतं, त्याच्यासाठी वेगवेगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. पण ही जी संपत्ती आहे, शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, इन्शुरन्स असेल, तर ते लोकांना पहिली माहिती पाहिजे की जो व्यक्ती मृत झाला असं ह्याचं काही होतं, तर ते माहिती नसते. आणि माहिती असेल तर ते कसं करणे या प्रोसेसचा अवेअरनेस नसणे हा एक मोठा त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. त्यानंतर अजून काही एक्झाम्पल्स आहेत की लोकांचे पीएफ असतात. लोक जेव्हा वेगवेगळे जॉब चेंज करतात तर ते त्यांची जे काही पीएफ अमाऊंट साचत जाते ते त्याच्याकडे लक्ष देत नाही, ते एका ठिकाणी कन्सोलिडेट करत नाही युएनच्या अंडर. मग ते असे चंक मध्ये पैसे साठून राहतात. आता तरी युएन आला, आधी युएन नव्हतं, तर त्यावेळेस तर लोकांचे लाखो रुपये पीएफ मध्ये पडून आहेत. आणि ते काही लोक रिटायर झालेत, काही लोक रिटायरमेंटच्या जवळ आलेत, काही लोकांनी युएन केलेत पण जुने त्यांचे पीएफ मधले पैसे तसेच त्या पीएफच्या अकाउंट मध्ये पडून आहेत. तर हे सगळे मिळून अनक्लेम फंड निर्माण होतो आणि ते लोक ते ऍक्सेस नाही करू शकत, म्हणूनच त्याला अनक्लेम्ड असं म्हणतात. खरं तर एक खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि ज्या विषयावर तुम्ही काम करताय ते अनेकांना खूप हिताचं काम आहे. आणि आपण बघू शकतो की अनेक वेळा घरात पण प्रत्येकाच्या घरात हे उदाहरण बघू शकतो आपण की अनेक वेळा आपले वडील असतील किंवा आजोबा असतील, त्यांनी कुठतरी संपत्ती घेतली पण ती नातवांना किंवा स्वतःच्या मुलाला देखील, बायकोला देखील माहित नसते. आणि याच क्षेत्रावर तुम्ही खरं तर हे काम करताय. काय सांगाल, इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आणि संपूर्ण कामाला पाहता तुमची संपूर्ण कंपनी, तुमची संपूर्ण टीम या ठिकाणी काम करते, असा एखादा अनुभव जो खूप इमोशनली तुम्हाला अटॅच झाला किंवा त्याचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने पडला? खरं तर आमच्याकडे येणारी प्रत्येक केस ही कुठे ना कुठे इमोशन्सला अटॅच असते. ह्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं मी नक्कीच मला सांगायला आवडेल. एक उदाहरण आहे की आमच्याकडे एक फोन आला. ह्याचा बेसिकली एक तसा व्हिडिओ पण आमचा आहे युट्यूबवर ह्या एक्झाम्पलचा, पण मी इथे तो आवर्जून सांगतो. एक फोन आला, एक लेडीज होती, त्यांनी फोन केला की क्लिअर क्लेम मध्ये फोन केलाय, लागलाय का? म्हटलं येस मॅम, बोलतोय, काय रिक्वायरमेंट आहे तुमची? तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही पेपर शेअर्स आहेत, रिलायन्स कंपनी असेल, अजून त्यांच्या 2-4 कंपन्या होत्या, अशा वेल नोन कंपन्यांचे शेअर्स आहेत, तर ते मला पेपर फॉर्म मध्ये माझ्या घरात सापडलेत, मला त्याला डीमॅट मध्ये कन्व्हर्ट करायचंय, तर मला त्यासाठी तुमची मदत पाहिजे. म्हटलं ओके, दॅट इज फाईन. तर पहिली स्टेप तर आपली अशी असते की आम्हाला पहिलं बघू द्या काय आहेत ते पेपर्स, त्याचे फोटो पाठवा. फोटो पाहून आम्ही तुम्हाला सांगतो की ह्याच्यावर आपल्याला काय करता येईल, त्याला किती वेळ लागेल, काय खर्च येईल, काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, आणि तुमचं काम आम्ही करून घेऊ, त्यांना असं बोललो. तर ते बोलले की नाही, मी ते पाठवू नाही शकत तुम्हाला. तर डेफिनेटली आता पाठवायचं नाही म्हटल्यावर ट्रस्टचा इश्यू असतो, डेफिनेटली काही प्रॉब्लेम नाहीये. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, मग कसं करायचं? मग ते बोलले की आपण भेटूया पहिले, आणि भेटल्यानंतर ना मग मी ठरवेल काय करायचं. तर म्हटलं मॅडम नॉट अन इश्यू, आपण भेटू, काहीच हरकत नाहीये. तर त्यावेळेस जागा ठरली जेएम रोड. तर जेएम रोडला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे 2 व्यक्ती समोर आल्या, एक पुरुष होते आणि एक त्या मॅडम होत्या. तर त्या मॅडमने स्कार्फ वगैरे पूर्ण बांधलेला होता. आता जनरली सगळेजण वुमन ते करतात की बाबा धूळ वगैरे यासाठी, तर मला वाटलं ठीक आहे, नॉट काही प्रॉब्लेम नाहीये. मग ती जी तो पुरुष होता त्यांनी बोलायला चालू केलं की काय तुम्ही काम करता, काय कसं करता, काय तुमची फी आहे, सगळं. मग त्यांना मी सगळं एक्सप्लेन केलं की बाबा ही अशी आमची कंपनी आहे, असं आम्ही काम करतो, हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात ते आम्ही सॉल्व्ह करून देतो, तर तुमची रिक्वायरमेंट सांगा. तशी मला तुम्ही सांगितले की हे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सापडले, ते आपण करून देऊ. त्यांना म्हटलं डॉक्युमेंट दाखवा. तर मग त्यांनी सगळी पहिली माहिती ऐकली, 20 एक मिनिटं चर्चा केली.
तर त्याच्यातही मी त्यांना म्हटले की नाही, आपण एक काम करू, तिथे हॉटेलमध्ये जाऊ, चहा पिता पिता बोलू. तर ते नाही, तिथे आपण रस्त्यावरच बोलायचंय असं ठरलं. मग ते बोललो. आणि मग त्यानंतर ना त्या व्यक्तीने सांगितलं की ही जी लेडीज आहे ती माझी बहीण आहे. ओके. आणि त्या बहिणीचे बेसिकली कोविडमध्ये हजबंड, सासू, सासरे, दीर हे 4 लोक लागोपाठ वन बाय वन डेड झाले. ठीक आहे, डिसीज झाले. तर तिला 2 मुली आहेत. आणि तिच्या घरामध्ये आता कसं आहे की हे सगळं तिच्यासाठी खूप धक्कादायक आहे. तर फायनान्सेस ती आता क्लिअर करते. ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट 3-1 वर्षापूर्वीची, म्हणजे कोविड संपल्यानंतर 2 वर्ष. तर ती फायनान्सेस क्लिअर करते आता. तर तिला हे सगळे डॉक्युमेंट सापडले, तर तुम्ही ह्याच्यात मदत करा. त्यानंतर ना त्या लेडीजने तो स्कार्फ ओपन केला अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर. तर हे मला थोडस असं धक्कादायक वाटलेलं. पण नंतर विचार केला, नाही हे का केलं त्यांनी, तर ते पुढे मी सांगतो. तर जेव्हा त्यांनी तो स्कार्फ ओपन केला, मग त्यांनी बोलायला चालू केलं की नक्की काय झालं. ओके. कसं ते कोविडमध्ये त्यांना ते फॅमिली पूर्ण त्यांची गेली, मग हे डॉक्युमेंट त्यांना कसे घरात सगळं सापडले. आणि त्यांचा मेन मुद्दा, हे डॉक्युमेंट सापडले हे राहू द्या, मेन मुद्दा जो मला सांगायचा आहे तो त्यांनी सांगितला की आता मला 2 मुली आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की हिच्या मागे आता कोण नाहीये, हिचा नवरा नाही, सासू सासरे नाही, दीर नाहीये. तर मी कुठेही मदतीसाठी गेले तर लोक पहिली गोष्ट तर पैसे माझ्याकडनं उकळायला बघतायत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट थोडस वेड्यावाकड्या नजरेने बघतायत. तर हे मला जाणवत होतं की मला तेव्हा कळालं की हे त्यांनी तसं का केलं, की का त्यांनी तो स्कार्फ बांधून ठेवला, का ते केलं. आणि इट इज परफेक्टली फाईन, ते त्यांच्या जागी बरोबर होते. पण जेव्हा माझी चर्चा झाली त्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला असेल, मग त्यानंतर त्यांचं ते सगळं काम आम्ही करून दिलं. त्यांचे 10-12 लाखाचे शेअर्स होते, ते त्यांचे डीमॅटला आणून दिले. आता त्याच्या पुढची ती इमोशनल अजून ह्याच्यामध्ये पार्ट असा आहे की हळूहळू आमचं इंटरॅक्शन झालं जेव्हा हे काम करता करता. तर तेव्हा मग मी त्यांना म्हटलं, मॅडम आता काय करणार आहे तुम्ही ह्या शेअर्सचं, काय ठरवलंय. तर ते मला भाऊ म्हणायचे. ते म्हटले, बघा की मला 2 मुली आहेत. एक मुलगी आता जस्ट 12वी पास आउट होतीये आणि ती नीट वगैरे देईल, आणि दुसरी मुलगी 10वीला आहे. तर आता मी काय करणार आहे की माझं असं झालंय की आमच्या घरातला जो मेजर पैसा होता ना, सेव्हिंग सगळी कोविडमध्ये गेली, काहीच राहिलं नाही. ट्रीटमेंटमध्ये 4घांच्या गेली, ते कमवता पुढे नाहीये. तर मला आता हे जे शेअर्स आहेत ना, हे माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि पुढे जाऊन त्यांचं काही कार्य असेल त्यासाठी वापरेन. तर जसं की आता हे 10-12 लाख आहेत, उद्या ते वाढणारच आहेत. शेअर्स आता चांगल्या कंपनीचे होते ते वाढणारच. तर मग त्यांनी सांगितलं की मी ह्या मुलीचं आता ऍडमिशनचे जे लाख रुपये असतील ते मी ह्यातनं शेअर विकून भरणार. ते पुढचे सगळे ऍडमिशनची फी, मागच्या मुलीच्या ऍडमिशनची फी. तर बेसिकली काय आहे की त्या मुलींचं शिक्षण डायरेक्ट त्या शेअर्सवर डिपेंड झालं. ओके. आणि त्यावेळेस खरं तर आम्हाला ते जाणवलं की जे काम करून दिलंय आम्ही ते झालंय, पण त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या लाईफवर कसा झाला तो त्यांनी ते जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला ते खूप असं हिट झालं की त्या मुलींच्या शिक्षणासाठी ते शेअर्स वापरणार आहेत. हा एक खूप जास्त इमोशनल एक इन्सिडेंट होता. दुसरा एक इन्सिडेंट होता तो छोटाच, लगेच सांगतो. आमच्याकडे एक क्लायंट आले होते हडपसरचे. त्यांच्याकडे असंच एक डॉक्युमेंट होतं, पण त्याची व्हॅल्यू सर होती 4,000 रुपये. ओके. 4,000 रुपयाचे हे शेअर्स आहेत. आणि ह्याच्यासाठी जो खर्च येणार होता तो होता साधारण 20,000 रुपये हे काम करून द्यायचं. ठीक आहे, कारण की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर आम्हाला वाटलं की हे सर नाही करणार आता. तर सरांनी सांगितलं मला काम करायचंय, मी देतो पेमेंट. म्हटलं सर 4,000ची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही 20,000चं पेमेंट करणार आहे यासाठी, का असं करताय तुम्ही. मग त्यांनी जेव्हा सांगितलं तर ते पण खूप टचिंग होतं. त्यांनी सांगितलं की सर हे शेअर्स माझ्या वडिलांनी घेतलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी भले 100 रुपये 500 रुपये देऊन घेतले असतील, पण हे माझ्या वडिलांची आठवण आहे. तर हे तुम्ही मला 50,000 रुपये जरी घेतले ना तरी मी हे करणार काम. तर त्या व्यक्तीने ती फी भरून ते 4,000 रुपयाचे शेअर्स जे होते ते क्लेम करून घेतले त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून. हा एक खूप मोठा इमोशनल आमच्यासाठी एक होता. नक्कीच. खरं तर असे काहीतरी अनुभव आपल्याला टचिंग होतात. आणि
याच्यातून पण काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्याला खरंच काम करायला पाहिजे आणि अनेक लोकांपर्यंत आता तुम्ही खरं तर पोहोचताय. तुम्ही मध्यंतरी मला बोललात की या सर्व गोष्टीवर आता गव्हर्नमेंट देखील आपला वॉच ठेवून आहे आणि ते असायला देखील पाहिजे. मध्यंतरी पंतप्रधानांनी देखील आवाहन केलं होतं नागरिकांना की जे काही अनक्लेम संपत्ती आपल्याकडे आहे ते सांगावं आणि याबद्दल नेमकं काय आवाहन केलं होतं पीएमनी आणि नेमकं काय गव्हर्नमेंट याच्यावर वॉच करताय? राईट, खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. कारण की इथून मागे म्हणजे खरं तर हा जो डोमेन आहे हा खूप जास्त अंडररेटेड डोमेन आहे. म्हणजे ज्यांना पण जेव्हा असं आमच्या ओळखीतल्यांना मी सांगतो की मी असं असं काम करतोय तर ते थोडे शॉक होतात. इव्हन माझं जाऊ द्या, इथे जे एम्प्लॉईज काम करतात जेव्हा ते त्यांच्या घरी त्यांच्या मित्रांना भावंडांना सांगतात की मी अशा कंपनीत काम करतोय, असं असं काम करतो, तर ते पहिले विचार करतात हे काय प्रकारची इंडस्ट्री आहे आणि हे असंही काम असतं का. बरोबर. तर हा अंडररेटेड डोमेन आहे. बट जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं, इनफॅक्ट फक्त पंतप्रधान नाही तर आपल्या फायनान्स मिनिस्टर असतील, फायनान्स मिनिस्ट्री असेल, या सगळ्यांनी एक कॅम्पेन चालू केलेलं आहे. बेसिकली गव्हर्नमेंटने एक कॅम्पेन चालू केलेलं आहे. त्या कॅम्पेनचं नाव आहे युअर मनी युअर राईट. ओके, तर म्हणजे बेसिकली तुमचा पैसा तुमचा हक्क आहे असे कॅम्पेन आहे. हा जो अनक्लेम फंड आहे तो इतका वाढत गेलाय आता की तो गव्हर्नमेंटच्या सुद्धा लक्षात आलंय की ही काहीतरी मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यावर ऍक्शन आता घ्यायला पाहिजे. तर ह्या कॅम्पेनचा मेन उद्देश जो आहे तो असा आहे की पैसे तुमचे आहेत, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने तिथे अडकलेले आहेत, भले ते शेअर्सच्या रूपात असू द्या, एफडीच्या रूपात असू द्या, बँक अकाउंट मधले पैसे असतील, इन्शुरन्स मधले असतील, पीएफचे असतील, ते पैसे तुमचे आहेत आणि ते पैसे तुम्हाला मिळणे गरजेचे आहेत. आणि ते जर असेच पडून राहिले तर ते काइंड ऑफ डेड मनी आहेत. तर गव्हर्नमेंट एनकरेज करतंय की तुम्ही आता यावर काहीतरी स्वतःहून सुद्धा ऍक्शन घ्या आणि गव्हर्नमेंट त्यासाठी जोही सपोर्ट लागेल तो द्यायला आता कम्प्लिटली रेडी आहे. म्हणजे याचं एक एक्झाम्पल असं आहे की युअर मनी युअर राईटच्या अंडर खूप सारे मोठे मोठे सेमिनार्स आणि इव्हेंट्स मेजर सिटीमध्ये झालेले आहेत. अनक्लेम फंड रिकव्हरीसाठी ज्या प्रोसेस आहेत त्या थोड्या शिथिल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन कमी केलेलं आहे. लागणारा जो टाइम आहे सर, हे अनक्लेम फंड शेअर्स जे काही डिव्हिडंड्स आहेत हे रिकव्हरी करणं म्हणजे एक दिवस किंवा असं आठवड्याभराचं काम नाहीये. ह्याच्यासाठी खूप वेळ जातो. डिपेंड अपॉन कोणत्या प्रकारचं काम आहे. तर लोकांना अक्षरशः 1 महिना ते 1.5 वर्ष 2 वर्षही लागतात हे फंड्स परत मिळवण्यासाठी किंवा हे असे शेअर्स किंवा डिव्हिडंड परत मिळवण्यासाठी. तर तो टाइम फ्रेम त्यांनी कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कम्प्लिटली अवेअरनेस चालू केलेला आहे. तर हे त्या कॅम्पेनचा अर्थ आहे आणि ते खूप छान इनिशिएटिव्ह, म्हणजे खूप छान इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने तो चालू केलेला आहे. हे नेमकं प्रमाण का वाढतंय आदावी संपत्तीचं किंवा निधनानंतर जे काही आता संपत्ती समोर येते त्याचं प्रमाण का वाढत, काय नेमकं कारण, तुमचे निकष काय समोर येतात? सर ह्याच्यामध्ये मुख्यतः 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे ज्यांची जी ऍसेट असतात, शेअर्स असतात, जे काही पैसे असतात ते त्यांनी कुठे लावलेले आहेत, त्यांचे ते कुठे आहेत हे त्यांनी घरच्यांना सांगणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर बरेचसे लोक ते घरच्यांना सांगत नाही, त्याच्यामध्ये नॉमिनी लावत नाही. नॉमिनी लावणं हे आत्ता कुठे गव्हर्नमेंटने सगळ्या ठिकाणी मॅन्डेटरी केलेलं आहे. पण ह्याच्या आधी इनफॅक्ट आता मॅन्डेटरी पण नाहीये, तिथे फक्त डिक्लेरेशन ऑफ नॉमिनी इज मॅन्डेटरी, की आयदर तुम्ही नॉमिनी द्या किंवा तुम्ही नॉमिनी मला नाही लावायचं असं सांगू शकता. तर नॉमिनी न लावणे, संपत्ती किंवा माझ्याकडे काही शेअर्स असतील, इन्शुरन्स असेल, काही पैसे असतील ते कुठे आहेत हे घरच्यांना न सांगणे, हे सगळ्यात पहिलं मेन रिझन आहे की ज्याने ही संपत्ती अशी अनक्लेम राहते. बरोबर. दुसरी गोष्ट, निधनानंतर जे लोक क्लेम करण्यासाठी जातात, त्यांचे जे वारसदार असतात ते, किंवा जो स्वतः ज्याचे जे ऍसेट असतात, फॉर एक्झाम्पल शेअर्स असतील, शेअर होल्डर स्वतः, ते जेव्हा क्लेम करण्यासाठी जातात तर त्यांना नक्की कसं करायचं हे त्यांना जमत नाही. कारण की त्यामध्ये अनेक
कॉम्प्लेक्सिटी आहेत आणि डेफिनेटली ते स्ट्रिक्ट आहे प्रोसेस, त्यामुळे ते फ्रस्ट्रेट होतात ती प्रोसेस करता करता बरोबर. आणि मग ते कुठेतरी सोडून देतात काम करायचं. तर हे 2 कारण आहेत ज्याच्यामुळे अशा संपत्ती अनक्लेम राहत आहेत. ती अनक्लेम संपत्ती आहे ती परत मिळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेमके काय पावलं असतात किंवा क्लिअर क्लेम कसं यावर काम करतंय, जसं तुम्ही म्हणलात की ट्रस्ट फॅक्टरचा खूप मोठा वाटा आपल्याकडे असतो. त्यामुळे ही संपत्ती परत मिळण्यासाठी नेमका काय पावलं असतं आपले? सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे सर की आम्ही आमची जी मार्केटिंग करतो त्याच्यातनं आम्हाला ज्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आम्ही पोहोचतो. ज्यांना माहिती आहे की असं काहीतरी माझे शेअर्स, डिव्हिडंड किंवा कुठले तरी फंड असतील तर ते लोक त्याला रिस्पॉन्ड करतात, आमच्याशी कनेक्ट करतात. आमच्याशी कनेक्ट केल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम आम्ही समजून घेतो, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यानंतर त्यांच्याकडे जर काही इन्फॉर्मेशन असेल, असे डॉक्युमेंट असतील, काही माहिती असेल, ती आम्ही माहिती मागवतो. आमच्याकडे एक एक्सपर्ट टीम आहे जी या माहितीवर, या डॉक्युमेंटवर वर्कआउट करते आणि एक रिपोर्ट बनवते. त्या रिपोर्टमध्ये या व्यक्तीचे, त्या सदर व्यक्तीचे काही अनक्लेम शेअर्स असतील, डिव्हिडंड असतील, इतर काही फंड्स असतील, ते किती आहेत ह्याचं पूर्ण त्यांना एक रिपोर्ट देते. आता हा रिपोर्ट आम्ही असंच नाही बनवत, आम्ही ते कन्फर्मही करतो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सोबत. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील तर ते शेअर्स आहेत की नाहीत आज, तर ते आम्ही कंपनीकडे क्रॉस चेक करूनच त्यांना सांगतो. किंवा काही इतर पब्लिक डेटाबेस गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलाय, आमचाही काही स्वतःचा इन्फॉर्मेशन आहे, तर त्या बेसिसवर आम्ही ते कन्फर्म करून त्यांना रिपोर्ट देतो. तर त्यांना कळतं की मी जे माझ्याकडे 10 डॉक्युमेंटचा गठ्ठा पडलेला आहे याच्यातले किती डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत आणि या डॉक्युमेंट्स मधनं मला किती पैसे मिळू शकतात परत. तर हे आम्ही त्यांना देतो. त्यानंतर त्यांनी जी काही फी आहे, ज्यांना काही त्यासाठी जो काही लागणारा वेळ असेल, काय असेल, ते सर्व गोष्टी त्यांना सांगतो. आणि जर आमचं अग्रीमेंट झालं तर ते आम्हाला त्या संदर्भात पेमेंट करतात आणि मग आम्ही त्यांचं काम चालू करतो. आमच्याकडे खास त्यासाठी एक सेल्सची वेगळी टीम आहे जी त्यांचा प्रॉब्लेम समजून घेते. ही अनालिसिस करणारी एक वेगळी टीम आहे जी त्यांना रिपोर्ट बनवून देते. आणि त्यानंतर जर त्यांचं काम त्यांनी आम्हाला दिलं तर आमची एक ऑपरेशनची एक सेपरेट टीम आहे जी फक्त त्या कामावर, त्या रिकव्हरीवर वर्क करते. आणि जोपर्यंत शेअर्स त्यांच्या अकाउंटमध्ये येत नाही किंवा जोपर्यंत त्यांचे जे फंड आहेत ते त्यांच्या अकाउंटपर्यंत येत नाही तोपर्यंत कंटिन्युअस त्यांच्यासोबत उभी राहते. नक्कीच. आता क्लिअर क्लेम कंपनी आपली जी आहे, आपण करता आता पुण्यामधून बोलतोय आणि आपलं काम नेमकं आता पुण्यात, महाराष्ट्रात अजून कुठे कुठे चालतं. आणि त्याला जोडून एक प्रश्न मला असं विचारायचा आहे की साधारण आपला देश एवढा मोठा आहे, साधारण किती शेअर्स किंवा अनक्लेम जी संपत्ती आहे ती भारतात पडून आहे, त्याविषयी काही डेटा किंवा काही माहिती आपण? नक्कीच नक्कीच. खरं पाहायला गेलं तर याचा कुठलाही असा एक ठोस आकडा गव्हर्नमेंटने सुद्धा असा दिलेला नाहीये, कारण की इतके जास्त प्रमाणात हे फंड्स आहेत की तुम्ही आज एक आकडा फिक्स केला तर उद्या नवीन काहीतरी सापडेल. बट एका विशिष्ट पद्धतीने गव्हर्नमेंटने शेअर्स आणि डिव्हिडंड संदर्भात काही इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली. त्यानंतर आम्ही काही डीप अनालिसिस केलेलं आहे. त्यानुसार साधारण 4 लाख कोटी रुपयांचे शेअर्स आणि डिव्हिडंड आजही अनक्लेम्ड आहेत. 4,000 कोटी? 4 लाख कोटी. ओके. यामध्ये मी इतर काही अजून पकडलंच नाही, ज्याच्यामध्ये पीएफचे असतील, इन्शुरन्स असतील. पीएफचे पण एक गव्हर्नमेंटने आकडा दिला होता, साधारण 25 ते 30 हजार कोटीच्या आसपास होता तो. इन्शुरन्सचाही एक 50-60 हजार कोटीच्या आसपास अनक्लेम फंड होते. बँकचाही साधारण असाच 50-60 हजार कोटीच्या आसपास रिपोर्ट होता गव्हर्नमेंटचा. तर तो तरी काढता येतो, शेअर्सचा नाही म्हणजे काढता येत, कारण की तो खूप वास्ट आहे. तर आणि यामध्ये रिअल इस्टेट काउंट केलेली नाहीये, तर हा खूप मोठा आकडा आहे. दुसरा तुमचा जो आधीचा प्रश्न होता की आपण कुठे काम करतो, तर क्लिअर क्लेम ही ऑल ओव्हर इंडिया तर करतेच काम. ओके. बट आमचे एनआरआय ही खूप क्लायंट्स आहेत. युएस असेल, कॅनडा असेल, युएई असेल, युके असेल किंवा युरोप रिजन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथेही आमचे भरपूर आता क्लायंट झालेले आहेत. पहिल्यांदा आम्ही काम चालू केलं होतं पुणे सिटीमधून, त्यातही स्पेसिफिक एरियामधून. हळूहळू आम्ही पुण्यानंतर मुंबई एरियामध्ये काम करायला चालू केलं. मग
अक्रॉस महाराष्ट्र काम चालू केलं, मग अक्रॉस इंडिया केलं, आणि मग जसं जसा ट्रस्ट वाढत गेला, रेफरन्सेस वाढत गेले, तर आमच्याकडे आता एनआरआय क्लायंट्स हे मोठ्या प्रमाणात आहेत. मी देखील म्हटलात वारंवार जेव्हा पैशाचे किंवा संपत्तीचे विषय येतो त्यावेळेस ट्रस्ट फॅक्टर किंवा धोकाधडी हे प्रकार खूप वाढतात. तर नेमकं काय सांगाल नागरिकांना किंवा जे काही या परिस्थितीमध्ये आता गुंतलेले आहेत त्यांचा कुठेतरी फसवणूक होऊ नये किंवा धोका होऊ नये, तर अशांसाठी काय तुमचं आव्हान असेल किंवा काय क्लिअर क्लेम कसं त्यांना सांभाळून घ्यायचंय? फायनान्स डोमेन आहे म्हटल्यावर सर फ्रॉड ची शक्यता असतेच, नाकारता येत नाही, ती 100% असते. याच्यामध्ये फ्रॉड हा तुमचे शेअर्स कोणी चोरून घेईल किंवा तुमचे फंड कोणी चोरून स्वतःच्या नावावर करेल हा फ्रॉड नाही होणार यामध्ये, कारण की गव्हर्नमेंटने खूप छान प्रोसेसेस, खूप छान सगळ्या कंप्लायन्स ठेवलेल्या आहेत, तिथे काही तो इश्यू येणार नाही. फ्रॉड कुठे होतील की तुम्ही एखाद्याला काम देताय की हे माझं काम करून दे, बरोबर, आणि तुम्ही एक फी ठरवताय आणि तुम्ही ती फी ठरवून त्याला काहीतरी पैसे देताय, तर तो व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, किती ट्रस्टवर्दी आहे हे महत्वाचं आहे. कारण की अशा अनेक केसेस आमच्याकडे आलेल्या आहेत ज्यांनी काही लोकांना पैसे दिले, काही इतर कंपन्यांना, मी नावं नाही घेत, इतर कंपन्यांना पैसे दिले, 2-2 वर्ष झाले पैसे देऊन पण काम झालं नाही, काम हल्लंच नाही. मग शेवटी त्यांनी वैतागून आमच्याकडे आले की आता तुम्ही करून द्या. तर ह्याच्यामध्ये फ्रॉड असा होतो की पैसे तुम्ही देताय, पण पैसे दिल्यानंतर काम होतंय का, म्हणजे त्या व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला मिळतंय का. बरेच लोक ह्याच्यामध्ये असे आहेत, कंपन्या बाजूला ठेवा, जसं मी आधी सांगितलं, इंडिव्हिज्युअल ब्रोकर्स असतात, इंडिव्हिज्युअल असतात, जे ब्रोकर नाही म्हणणार मी, पण ह्या क्षेत्रात काम करणार आहे, ते साईड हसल म्हणून काम करतात. म्हणजे मी जॉब करणार आणि मग नंतर मला वेळ मिळाला तर मी हे काम करणार. लोकांना वाटतं की अरे हा 5,000 करून देतो, ह्याच्याकडे देऊन टाकू, पण तो माणूस जे काम 3 महिन्यात करायला पाहिजे त्याला वर्ष लावेन, 2 वर्ष लावेन, कदाचित तो तुम्हाला उडवाउडीची उत्तर देऊन ते काम करणार नाही. तर तुमचे पैसे असे बुडू शकतात. आणि डेफिनेटली दुसरी गोष्ट, टक्केवारीमध्ये तुम्ही नका जाऊ. माझ्या व्ह्युअर्सला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की टक्केवारीमध्ये लोक पैसे घेतात ना, हा मुळातच एक फ्रॉड आहे. तर तेच मला सांगायचं की यामध्ये अशा प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात. बाकी शेअर्स, फंड्स हे तुमचे कोणी घेणार नाही, गव्हर्नमेंटने त्याची खूप छान सोय केलेली आहे, त्यात काही प्रॉब्लेम होणार नाही. बऱ्याच लोकांना माहितच नसतं की असे काही शेअर आपल्याकडे आहेत, तर यावर नेमकं कसं तुम्ही त्यांना हेल्प करता, काय मदत आपल्याकडून होते? ओके, तर कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की हे माझं नाव आहे, हा पत्ता आहे, किंवा हे जे काही अजून डिटेल्स आहेत, आणि सांगितलं की मी कधीतरी शेअर्स घेतले होते, किंवा त्यांनी इतर मला 3 कंपन्यांचे काही डॉक्युमेंट दिले, तर असं नाहीये की 3च कंपन्यांची इन्फॉर्मेशन आम्ही त्यांना देतो. असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्या व्यक्तीला माहिती नसतं की माझे अजूनही शेअर्स असू शकतात. त्याचं रिझन पहिले ते विसरलेले असू शकतात, किंवा ज्या कंपनीज असतात त्या मर्जर, डिमर्जर, अजून स्प्लिट, बोनस, असे वेगवेगळे कॉर्पोरेट ऍक्शन करतात. तर या ऍक्टिव्हिटीजमुळे तुम्हाला ऍडिशनल शेअर्स मिळतात. जसं सांगायचं झालं तर आत्ताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी डिमर्ज झाली. तर जर तुमच्याकडे रिलायन्सचे 100 शेअर्स असतील तर एकाच एक या रेशोमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे 100 शेअर्स तुम्हाला मिळालेत. असं आधीही झालेलं आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाबतीत. म्हणजे आता इथे काय झालं की रिलायन्सचे त्याच्याकडे शेअर्स आहेत, त्याच्याकडे आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स आलेत, हे त्याला आता कळतं कारण की डिजिटल फॉर्म मध्ये. बरोबर, पण त्यावेळेस बऱ्याच लोकांना कळायचं नाही की मला डिमर्ज मधून शेअर्स आले तेवढे, किंवा इतर काही माझे शेअर्स मी घेतले होते ते आता डॉक्युमेंट नाहीये, पण मग ते कंपनी रेकॉर्डला तर असतात, मग ते विसरलेले असतात. तर आमची जी टीम आहे ती यावरच वर्कआउट करते की तुमच्या नावावरून, पत्त्यावरून, इतर काही इन्फॉर्मेशन वरून तुम्ही जे डॉक्युमेंट दिले ते तर शोधूनच देते शेअर्स, पण जे नाहीत तुमच्याकडे डॉक्युमेंट त्याचीही एक प्रोसेस आहे, एक वे आहे. गव्हर्नमेंटनेही त्याच्यासाठी काही डेटाबेस दिलेला आहे. ते सगळं बघून आम्ही तुम्हाला हे फिगर आउट करून देतो त्या शेअर होल्डरला की या व्यतिरिक्त तुमचे हे शेअर्स आहेत. म्हणजे
एक एक्झाम्पल देईन. आमच्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांनी एका कंपनीचे शेअर सर्टिफिकेट दिलं की बघा हे शेअर्स माझ्याकडे आहेत, काय 1,00,000-2,00,000 व्हॅल्युएशन असेल त्याचं ते करून द्या. म्हटलं सर आम्हाला पहिलं बघू द्या काय आहे. मग आम्ही ते बघितलं आणि पहिलं तर कळालं की ते आहे त्या कंपनीचेच त्यांचे शेअर्स 5 पट झाले होते. ओके. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू साधारण त्यांना वाटत होतं 1-2 लाख आहे, पण ती व्हॅल्यू 15 लाख झालेली होती. प्लस त्यांना जसं मी तुम्हाला सांगितलं की इतर कंपनीचे पण शेअर मिळालेले होते त्याच कंपनी थ्रू, तर ते एक 7-8 लाखाचे होते. ओके. तर 2 लाख ज्याला वाटत होतं 1-2 लाख मला मिळतील, ते 22 लाख रुपये आम्ही त्यांना क्लेम करून दिले. सो हा फरक आहे ना, अशा प्रकारे आम्ही त्यांना मदत करतो. ओके. सेबी किंवा सरकारने या संदर्भात कोणती पावले उचलली आहेत या संदर्भात देखील काही माहिती असेल तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल. सेबी जी आहे ही गव्हर्निंग बॉडी आहे. या शेअर मार्केट रिलेटेड जे पण ऍक्टिव्हिटीज आपल्या इथे होतात इंडियामध्ये, तर त्याचं सगळ्यात मेन म्हणजे कंट्रोलिंग बॉडी जी आहे ती सेबी आहे. सेबीलाही माहिती आहे की अशा प्रकारचे अनक्लेम शेअर्स आणि डिव्हिडंड्स मार्केटमध्ये खूप आहेत लोकांचे. तर सेबीनीच नाही तर सेबी आणि आरबीआय म्हणेन किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एक एकत्रित येऊन खूप छान एक इनिशिएटिव्ह ज्याला आपण म्हणू इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, हा एक इनिशिएटिव्ह चालू केला. एक फंड म्हणजे हा तो ऑलरेडीच होता, बट हा इंट्रोड्यूस केला या प्रोसेसमध्ये त्यांनी. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा फंड किंवा आयईपीएफ ही जी प्रोसेस आहे ही अडथळा आहे का काय आमचे शेअर्स परत मिळवण्यासाठी, तर असं नाहीये. तर मी एक तुम्हाला सेबीने यांनी काय काम केलंय ह्याचं एक्झाम्पल मी ह्याचं डिस्क्रिप्शन मी एका एक्झाम्पलने देईन. अगेन एक खूप मोठा रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट आहे, मी अगेन नाव नाही घेत त्यांचं. त्यांनी आणि काही कंपनीजला त्यांनी हाताला धरून एक साधारण 10-15 वर्षापूर्वी एक 4,000 कोटी रुपयाचा फ्रॉड केला होता या डोमेनमध्ये. ओके. अनक्लेम शेअर्स आणि फंडच्या डोमेनमध्ये. तर त्यांनी बघितलं की 30-30 वर्ष झाले लोकांचे डिव्हिडंड आपल्याकडे पडून आहेत. 30-30, 40-40 वर्ष झाले शेअर्स क्लेम करायला आलं नाहीये कोणी. त्यांनी काय त्यांचे इंटरनल पॉवर्स वापरून ते डिव्हिडंड जे होते पैशाच्या रूपातले ते आणि शेअर्स हे ते पैसे तर वापरले, शेअर्स प्लेज केले, त्याच्या अगेन्स्ट पैसे उचलले आणि त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न केला. पण हे काही खूप दिवस लपून राहिलं नाही. लोकांना हळूहळू कळालं ते आणि ते बाहेर आला तो फ्रॉड. तर त्यावरून सेबी आणि जसं मी सांगितलं की आरबीआय यांनी आयईपीएफ इंट्रोड्यूस केलं. तर आयईपीएफ म्हणजे ना एक सेफ लॉकर आहे. बऱ्याच शेअर होल्डरला वाटतं की हे अडथळा आहे, कारण की आयईपीएफ मध्ये जेव्हा गव्हर्नमेंट शेअर्स ट्रान्सफर करून घेतं तर लोकांना वाटतं की हे विनाकारण केलंय, माझे शेअर्स क्लेम व्हायला आता 1-1, 1.5 वर्ष लागणार आहे, हे कशाला केलं. तर तसं नाहीये. आयईपीएफ मध्ये हे जे तुमचे शेअर्स आणि डिव्हिडंड्स असे अनक्लेम राहिलेले असतील तर त्याला एक क्रायटेरिया आहे की जर एखाद्या शेअर्सचे डिव्हिडंड्स तुम्ही सलग 7 वर्ष क्लेम केले नाही, म्हणजे बँकेत तो चेक टाकला नाही किंवा तुमच्या बँकेमध्ये ते पैसे आले नाही डिव्हिडंडचे, तर ते समजून घेतं की हे अनक्लेम्ड फंड मध्ये म्हणजे हे डिव्हिडंड अनक्लेम्ड आहे. बरोबर. तर ते डिव्हिडंड्स आणि त्याच्या असोसिएटेड शेअर्स हे सेबीने एक रूल लावलाय की आयईपीएफ ला तुम्ही ट्रान्सफर करा. आयईपीएफ म्हणजे एक फंड आहे, यांचं एक स्वतःच म्हणजे गव्हर्नमेंटचा फंड आहे, ज्यांचं स्वतःच एक बँक अकाउंट आणि एक डीमॅट अकाउंट आहे. तिथे ऍट ऍक्च्युअल ही कंपनीचे शेअर्स कंपनी तिकडे ट्रान्सफर करून टाकते. म्हणजे त्याची जी कस्टडी आहे ती कंपनीकडून काय होते आता गव्हर्नमेंट होते. बरोबर. आणि मग ते लॉकर मध्ये जातात आणि मग जेव्हा जेव्हा शेअर होल्डर येईल तेव्हा त्यांनी ते प्रोसेस करून ते त्यांच्या गव्हर्नमेंटकडून परत घ्यायचे. मग हे जो 4,000 कोटीचा फ्रॉड झाला, असे फ्रॉड आता होऊच शकत नाही, कारण की त्यांना गव्हर्नमेंटला कंपनीला किंवा रजिस्ट्रारला रिपोर्ट द्यावे लागतात दरवर्षी की किती लोकांचे डिव्हिडंड अनक्लेम झालेत, किती शेअर्स अनक्लेम्ड आहेत, आणि मग आता हे एवढे 7 वर्ष झालेत हे आता आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. दुसरे ज्या प्रोसेसेस आहेत त्या खूप छान आहेत, खूप कंप्लायन्स आहेत, त्यामध्ये लिगल डॉक्युमेंटेशन असतात, ऍफिडेव्हिट असतात, सगळं असतात.
तर हे सर्व व्यवस्थित गव्हर्नमेंटने पब्लिश पण केलेलं आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर शेअर्स हे तुम्हाला नक्कीच मिळतात. आणि आम्ही क्लिअर क्लेम मध्ये हेच करतो की आम्ही या प्रोसेसमध्ये एक्सपर्टीज मिळवलेली आहे, की तुम्हाला जर तुमचे असे कोणते शेअर्स असतील तर आम्हाला माहिती आहे की काय करायचंय, काय डॉक्युमेंटेशन आहे, कुठे जायचं, कोणाकडे जायचं, किती वेळ लागतो, त्याप्रमाणे ते आम्ही त्यांना मदत करतो. नक्कीच एक शेवटचा प्रश्न, अनेक माहिती तर तुम्ही या ठिकाणी दिलीच आहे. संपूर्ण सरकारचं वाच असेल किंवा काय क्लिअर क्लेम कशा पद्धतीने काम करताय, कोणकोणत्या अनेक अनुभव देखील तुम्ही या ठिकाणी आपल्या मुलाखतीने सांगितले. शेवटचं आव्हान काय कराल प्रेक्षकांना किंवा ज्यांच्याकडे अशी संपत्ती आहे आणि ती त्यांना क्लिअर करायची आहे, तर क्लिअर क्लेम कशा पद्धतीने मदत करू शकतं किंवा आपण काय सर्व्हिसेस या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय, काय आव्हान कराल? नक्कीच. तर सगळ्यात पहिलं माझं आव्हान असं आहे की फक्त ज्यांचे शेअर्स, डिव्हिडंड्स किंवा इतर कोणतेही असे अनक्लेम फंड असतील तर त्यांनीच नुसतं त्यांची जबाबदारी नाहीये की ते शेअर्स परत किंवा जे काही फंड्स आहेत ते परत मिळवणे. ही सामान्य सगळे जे नागरिक आहेत आपले, त्यांची पण जबाबदारी आहे की समजा आता हा व्हिडिओ जर एखादा यंग जनरेशनचा व्यक्ती बघत असेल, 20 वर्ष ते 30-35 वर्षापर्यंतचे, तर त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला विचारावं की असे काही होतं का तुमचं शेअर्स किंवा डिव्हिडंड्स किंवा काही दुसरे फंड जे तुम्ही कुठे, जसे म्युच्युअल फंडही याच्यात येतात, बरोबर, किंवा पॉलिसीज असतील, असं तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती आणि जी तुम्ही विसरलाय किंवा तुम्हाला असं काही आठवत आहे का? हे या लेवल पर्यंत गेलं पाहिजे की अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. आणि मग यातूनच जर तुम्हाला काही आठवत असेल किंवा काही तुमच्याकडे जुने कपाटं असतील, बॅगा असतील, त्या सगळ्या चेक करा, त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट असतील. तर काही सांगता नाहीयेत की हा एखादा पेपर जो आहे ना, जो तुम्हाला वाटते की हा रद्दीत जर दिला तर 1 रुपया पण नाही भेटणार, पण तो तुम्हाला कदाचित करोडपती बनवू शकतो. तर ह्याच्यात तुमचा फायदा आहे. आणि हे कसं करायचं यात जर तुम्हाला काही अडचण आली तर डेफिनेटली क्लिअर क्लेम मध्ये आम्ही या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस देतो, ज्याच्यामध्ये आम्ही शेअर्स असतील, डिव्हिडंड असतील, इतर कुठलेही फंड्स असतील ते क्लेम करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतो. तर हे माझं फायनल आव्हान असेल. नक्कीच. खर तर अनेक प्रकारची चर्चा आपण या ठिकाणी आज केली. श्रीकांतजींनी या संपूर्ण विषयावर महारथ हासिल केलंय असं मी एक प्रकारे म्हणेल. आणि नक्कीच तुमचा हा जो अनुभव आहे, तुमचं हे जे काम करण्याची पद्धत आहे, तुमचं संपूर्ण क्लिअर क्लेमची टीम असेल, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम, लोकांना सर्व्हिसेस या पद्धतीने देत आहेत. आणि जो तुम्ही सांगितलं की जे काही हिस्सेदारी मागण्याचा प्रकार मार्केटमध्ये चालू आहे किंवा एक प्रकारे त्यांना लुबाडण्याचा प्रकार जो चालू आहे, तो कुठेतरी थांबवण्यासाठी क्लिअर क्लेम या ठिकाणी पाऊल उचलते आणि चांगल्या पद्धतीने सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करते. श्रीकांतजी, खरं तर तुमचे खूप खूप आभार मी मानतो या ठिकाणी की तुम्ही या संपूर्ण विषयावर प्रकाश टाकला आणि नक्कीच याचा फायदा अनेक पुणेकर असतील किंवा महाराष्ट्रीयन, आपण मराठीमध्ये करतो याचा अर्थ काहीतरी महाराष्ट्रीयन नक्कीच लोक या ठिकाणी करतील आणि त्यांना याचा उपयोग होईल. तुम्ही या संपूर्ण भागामध्ये सहभागी झालात, संपूर्ण या विषयावर माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांना देखील आव्हान केले की काही असं असेल तर नक्कीच तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा. आणि मी देखील आव्हान करतो की नक्कीच असे काही संपत्ती किंवा काही तुम्हाला जाणवत असेल, आपल्याकडे असेल किंवा मित्रमंडळीमध्ये असेल, नातेवाईकांमध्ये असेल, तर नक्कीच एक अनुभवाचं नाव आणि एक खात्रीचं नाव म्हणून क्लिअर क्लेमकडे बघताय पुणे आणि तुम्ही देखील यांच्याकडे नक्कीच ती सेवा या ठिकाणी घ्यावी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात आणि खूप आभार. थँक्यू.